फेकलाय आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र एक धावसंख्या येताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज मात्र वापरलेत संघाचे सरसेनापती जुगल घरत. तर सलामीची जोडबोली आपल्याला पाहायला मिळेल यश आणि अक्षयच्या स्वरूपात. तर आपण पाहतोय यशाने स्वतःचं खातं खोललंय तर संघाचं सुद्धा अकाउंट ओपन केलंय. आजचा दिवस सोन्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दैदिप्यमान दिवशी दर्जेदार स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यावर मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू स्कोअरलाईक रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. तत्पूर्वी मात्र एक धावसंख्या येईल. सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. नीटनेटकं सुसज्ज असं एक आगळी वेगळी स्पर्धा या रबर बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या पनवेलच्या नगरीमध्ये दर्जेदार स्पर्धा असेल. तेच वेणकल संघ कालच्या दिवशी सुद्धा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. आज मात्र कशा पद्धतीचा खेळ केला जाईल इथून मात्र पाहूया. गोलंदाज यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा चेंडूचा कोणत्याच प्रकारचा संपर्क साधण्यात आला नाही. चेंडू इथून मात्र निर्धाव फेकला जातोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जुगलच्या माध्यमातून फलंदाज इथे मात्र जकडले जातील. यश पहिला चेंडू निर्धाव खेळण्यात आला होता. तदनंतर एक धाव संख्या पुनश्च एकदा डॉट. यावेळी मात्र मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू मात्र हवेमध्ये असेल. जुगल घरत चेंडू मागे जज करतील. नक्की चेंडूची पाणीशा करत असताना चेंडू मात्र भूमीला दान झाला. यावेळेस मात्र पुनर्जोड मिळाला जात आहे. यशाला पर्याप्त काळामध्ये 2 धावसंख्या येतील. या 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचतोय 4च्या घरामध्ये. आमच्या संवेद जोडलेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये रोनक टांडेल. तत्पूर्वी समालोचनाच्या माध्यमातून जर कालच्या यूट्यूबमध्ये आम्ही सामने पाहिले एक अप्रतिम दर्जाचे आव्हान जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. याच करावे गावातील मितेश सर एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया जुगल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. शेवटचा चेंडू शेवटचा ब्रह्मास्त्र असेल. सामरी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. यश क्षेत्ररक्षणाची पाणीशा करत असताना शेवटचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजनला चेंडू फरार होतोय. सीमा पलीकडे दणदणीत षटकार. तर आपण पाहतोय 7 चेंडूंचा खेळ झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. 10च्या घरामध्ये नवीन गोलंदाज वापरले जातील. कविश पाडील सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतील. यावेळचा मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार 22व्या नियमाचा वापर केलाय. ते म्हणजे इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं सुरुवात केली कविशानं. एक उंचकुरा असा गोलंदाज सडपातळ शरीरष्टीला असलेला. यावेळी मात्र सरळच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. मृगांक ठाकूर कोणती चूक न करता सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय. येथे मात्र काय घडलंय विकेट क्रमांक पहिलं मैदानाच्या बाहेर. डीजे आपण पाहतोय विकेट क्रमांक पहिलं मैदानाच्या बाहेर होताना सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाली. लॉंग ऑफ प्रिझनमध्ये मृगांक ठाकूर यानं कोणतीच चूक न करता चांगल्या पद्धतीने मात्र झेल आपल्या वज्रमुठीमध्ये कैद केलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतील. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये प्रिन्स सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कविशच्या माध्यमातून. यावेळी मात्र आल्या आल्या मोठा प्रहार चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. दणदणीत षटकार.
या 6 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली 17च्या घरामध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. गुडले स्पॉटवरचा टप्पा फलंदाजाला चेंडू समजला नाही. चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. यावर मात्र कमबॅक करताना हेच क्रिकेट आहे. एक डाव तुझा तर एक डाव मात्र माझा. पावसाची सुद्धा सर मात्र पडताना आपल्याला पाहायला मिळते आणि या पडत्या पाण्यामध्ये मात्र एक खेळाडू खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रबर बॉल क्रिकेटला सुद्धा खूपशी ग्रेस येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. यावलचा चेंडू मात्र पंचांच्या माध्यमातून नोचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिट असेल फलंदाजाला आणि या संधीचा मात्र कितपर्यंत फायदा उठवला जाईल येथे मात्र लक्ष केंद्रित केलं जाईल. नक्कीच पंचांच्या निर्णयाला मात्र मान द्यावा लागेल. आपण पाहतोय नक्कीच या स्पर्धेमधील आपण पाहतोय आयोजक करते आहेत आणि पंचांच्या भूमिका मात्र साधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय पवार कल्याण तदनंतर आपल्याला पाहायला मिळतील रमेश म्हात्रे डोंबिवली. चांगल्या प्रकारची पंचांची भूमिका मात्र साधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यायदेवतेच्या भूमिकेमध्ये असतील. यावलचा मात्र चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू होता. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. शरीरावर आदरणारा चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू होता. फायदा मात्र उठवता आला नाही फलंदाजाला. गोलंदाज मात्र वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतील. कविश पाटील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अद्यापर्यंत हाताळण्याचं काम केलं जाते. दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र कर्णधार जुगल घरत यांनी मात्र चेंडू हातामध्ये सोपवलाय कविशांचा आणि चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय कविश. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू शेष असतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होत असताना यावलचा सुद्धा चेंडू सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. टाळ्यांचा कडकडाट. सुंदर गोलंदाजी कविश पाटीलच्या माध्यमातून. मन नक्की जिंकली जातील का या गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण की फलंदाज पूर्णपणे जकडताना आपल्याला पाहायला मिळतील. यश यावेळेस मात्र बीट होतील. बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धोका होऊ शकतोय. नक्कीच येथे मात्र काय घडलंय तर विकेट क्रमांक दुसरं रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर. गडी गारा डीजे मास्टर. चेंडू फेस केले. 2 षटकांच्या साहाय्यानं 15 धावसंख्येवर बाद झाले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतील विनोद. पाहूया विनोद कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करतील. तत्पूर्वी मात्र आपण पाहतो नवीन गोलंदाज वापरले जातील. भावनेश ठाकूर. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाहेर झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. ती 2 बाद 18च्या घरामध्ये करावे 48 संघ. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील भावनेश ठाकूर. ऑफ ब्रेक लेग ब्रेक स्पिनिंग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. भावनेशच्या माध्यमातून तिसरं षटक हाताळतील तर वैयक्तिक आपल्या कोटामधील पहिले षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज. चांगल्या पद्धतीचं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. निसर्गरम्य वातावरण या मैदानामध्ये पूर्णपणे सर्वत्र पसरलं जाते. दर्जेदार स्पर्धा असेल आणि आजचे दिवस खऱ्या अर्थानं सोन्याचा दिवस असेल या आपल्या भारत देशासाठी. यावर मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू मात्र स्वैर मारायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतो. दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर कविश पाटील याने सुद्धा पहिला चेंडू वाईट फेकला होता. तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. आता सुद्धा आपण पाहतोय भावनेश याने सुद्धा वाईडनं सुरुवात केली, कारण की लसित मलिंगा याने सुद्धा टेस्ट करिअरमध्ये पहिल्यांदा वाईट चेंडू फेकले होते. तदनंतर यॉर्कर किंग म्हणून ज्यांना संबोधलं जाते श्रीलंका संघाचा लसित मलिंगा आपल्याला पाहायला मिळतो. यावरचा सुद्धा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल, कारण की पुनश्च एकदा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या दुनियात समांतर झालेत. इट इज अ वाईड बॉलचा इशारा येतोय.
या सामन्याची पंचांची कामगिरी पार पाडतील क्वालिफाईड पंच असतील जय पवार सर, मॅन फ्रॉम कल्याण. यावेळचा सुद्धा चेंडू आपण पाहतोय सोयर मारायचा इशारा येतोय. तिन्ही चेंडू मात्र भावनेश ठाकूर यांनी आव्हांतर फेकलेत. तदनंतर आपल्याला पाहायला मिळतील स्कोरलेग पंच रमेश म्हात्रे, मॅन फ्रॉम डोंबिवली. न्यायदेवतेची भूमिका साधली जाते. यावर मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर केलाय प्रहार, चेंडू सीमा पार, दणदणीत खणखणीत A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कुलस्वामिनी आई एकविरा चरणी नतमस्तक होऊन ही डीजेच्या माध्यमातून सुद्धा मानवंदना देताना आपल्याला पाहायला मिळतात. सुमधुर गीत प्रचलित केले जात आहेत. पाहूया भावनेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन षटकारवीर प्रिन्स यांना. यावेळी मात्र हलक्यातनं खेळून काढलेला चेंडू, कार्पेटचा वापर केला जातोय. मात्र एकच धावसंख्या येईल, एकाच्या वरती काही नाही मिळणार. एका धावेनं मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 28व्या घरामध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र पावसाची सर मात्र कोसळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये हवेची सुद्धा झुलूक आपण पाहतोय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातील, कारण की डावकुरे आणि उजव्या हाताचे फलंदाज असले की नक्कीच वारंवार गोलंदाजाला सुद्धा अडचण होते गोलंदाजी फेकताना. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा फ्लॉ अधिक होता. तदनंतर चेंडू मात्र जुगलघरच्या हातामध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं जिथे संपर्क घडत नाही तिथे कोणत्याही प्रकारची उत्पत्ती मात्र घडत नसते मित्रा. नक्कीच मराठीमध्ये असं म्हटलं जात आहे. यावर पाहूया भावनेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावर मात्र चांगला फटका खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये जुगल घरत जज करतील. सुंदर झेल टिपला जातोय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. विनोदाच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियन डक घेऊन मात्र माघारी परतावा लागेल. डीजे प्रकारचा चेंडू मात्र हाताला जाईल आणि कोणत्या नंबरचा चेंडू इथून मात्र लिहिला जाईल इथे मात्र लक्ष केंद्रित केलं जाईल, कारण की अनिश्चित असा खेळ मांडला जातोय तो म्हणजे क्रिकेट. आणि हाच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल या कराव्याच्या मैदानामध्ये. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आज आपण पाहतोय ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं जाते. लाईव्ह टेलिकास्ट इंडिया क्रिकच्या माध्यमातून दर्जेदार स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया भावनेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळी मात्र बॅटचे कट घेऊन गेलेला चेंडू. दिनेश घरत चेंडूवर झडप घातली. तत्पूर्वी मात्र एकच धावसंख्या येईल. या एका धावेने संघ मात्र जाऊन पोहोचलाय 29च्या घरामध्ये. आपल्या कारकिर्दीमध्ये 29 षटकं ठोकणारे सर ड्रॉन बॅटमन. खूप सारी कारकीर्द होती, त्या कारकिर्दीमध्ये फक्त 29 षटकं मात्र ठोकण्याचं काम सर ड्रॉन बॅटमन यांनी केलं गेलं होतं. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाहेर झालाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल 3 बाद. 29च्या घरामध्ये पहिल्या षटकामध्ये जर विश्लेषण पाहायला गेला तर जुगल याने 10 धावसंख्या खर्च केल्या. तदनंतर कविश पाटील यानं 8 धावसंख्या खर्च करून एक सफलता संपादित केली. तदनंतर भावनेश याने मात्र 11 धावसंख्या देऊन एक सफलता मात्र प्राप्त केली. अशा प्रकारे जर धावसंख्येचा विचार करायला गेला तर करावे पोर्टेड संघाची 29 धावसंख्या अद्यापपर्यंत धावफलकावर जोडली जाईल. यावेळचे मात्र गोलंदाज वापरले जातील हितेन भोईर. पाहूया तर नक्कीच आपण पाहतोय
शेवटचं निर्णायक षटक असेल. हाणामारीचं षटक हाताळतील नितीन भोईर. यावर मात्र आपण पाहतोय भेदक अपील केली जाते पंचांकडे, मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम असतील. आपण पाहतोय पंच मात्र कोणत्याही प्रकारची भूमिका पश्चावताना आपल्याला पाहायला मिळतील नाही. यावर मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम असतील. यावर मात्र पाऊस खूप सारा बरसताना पाहायला मिळेल. गोलंदाजाला मात्र ॲडव्हान्टेज असेल. इथून मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा चेंडू मात्र रोशन पाटील चेंडूवर झडप घेतील. तत्पूर्वी मात्र एकच धावसंख्या येईल. या एकेरी धावेनं संघ मात्र 3 दशकामध्ये प्रवेश केलाय. 30 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. पावसाने मात्र खूप सारी हजेरी आजच्या दिवसामध्ये लावली. आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ झालाय. चांगल्या प्रकारचे दोन्ही चेंडू फेकताना पाहायला मिळतो. हितेन भोईर कोणत्याही प्रकारचं स्वैर मारा नाही, अवांतर चेंडू नाही, गुडलेन स्पॉटवरचे टप्पे अशाच प्रकारचे जर चेंडू हितेन याने टाकले तर नक्कीच धावसंख्या कुठेतरी थांबली जाईल. यावर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक जुगल घरत. सुंदर झेल इथे मात्र टिपला जातोय. लाजवाब झेल. येथे मात्र काय घडलंय? टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. बॅक टू द डकआउट. सुमधुर गीत इथं मात्र प्रचलित केलाय. कारण की आज आपण पाहतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मात्र नक्कीच नाव दीपा पाटील साहेबांचंच लागणार. आपले भूमिपुत्र आपण पाहतोय ज्यांच्या मुलं आज 12.5% प्रत्येकाला मिळाले आहेत. ते दिवंगत स्वर्गीय दीपा पाटील साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून तर नक्कीच आपण पाहतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर येथील सुशांत. यामुळे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात असतील मात्र चेंडू जातोय. सीमारेषा ओलांडली जातील. पंचांचे 2 हात आकाशाला गवसणी घालण्यासाठी जातील. चेंडू जातोय. बिग हिट. रेन क्रिकेट बॉलचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 36च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू, शेवटचा ब्रह्मास्त्र. षटक क्रमांक 4. शेवटचा चेंडू कोणता नंबर लिहिला जातोय तशाच पद्धतीचा फटका एक्झिक्यूट केला जाईल. येथे मात्र चेंडू थांबताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव सहजगत्यानं प्राप्त केली जाते. येथे मात्र काय घडले तर एकच धावसंख्या येईल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. 24 चेंडूचा खेळ मैदानाच्या बाहेर झालाय. 4 षटकांचा खेळ झालाय आणि पहिल्या सत्राचा जर विचार करायला गेला तर 37 धावसंख्या उभारून 38 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते भेंडकल संघासमोर. या आव्हानाला मात्र कशा प्रकारे सामोरं जातील हा येणारा कालवेळ ठरवेल. तर नक्कीच मी सर्व दोस्ती चषकाचे आयोजक करते ज्याने मला आज इथं एक इनिंग समालोचन करण्याची मी विनंती करेन. उमंग आपण ही आगामी इनिंग देखील फिनिश करायचे, कारण तुमचा संघ खेळ करतोय आणि आपला संघ जेव्हा खेळ करत असतो तेव्हा जे काही शब्द येतात ते अंतःकरणातून येतात आणि ते आम्हाला देखील ऐकायला आवडतील. प्लीज गो हेड. धन्यवाद सर. तर नक्कीच आपण पाहतोय पूर्वार्ध झालाय. उत्तरार्धाला सुरुवात केली जाईल. 2 अंकी नाटक असतं आणि 1 अंकी नाटकाचा प्रवाह संपलाय. दुसऱ्या अंकाला प्रवेश केला जाईल. दुसऱ्या अंकाचा प्रवेश सुरुवात करत असताना इथून मात्र जर विचार करायला गेला तर पहिल्या सत्रामध्ये 37 धावसंख्या इथून मात्र लयलूट केली करावे संघाने. 37 धावसंख्यामध्ये मोलाचं योगदान जर आपल्याला पाहायला मिळेल तर सालेमाला आलेले
यश आणि 15 धावसंख्या मात्र खेळून काढल्या. तदनंतर आपण पाहतोय प्रिन्स 15 धावसंख्येवर नाबाद राहिले. त्यामध्ये 3 सिंगल, 2 चेंडू डॉट झालेत आणि 2 मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळालेत. आणि शेवटच्या षटकामध्ये हितेन याने फक्त 8 धावसंख्या देऊन एक सफलता संपादित केली. गोल्डन षटक हाताळलंय हितेन भोईर यानं. तर चला इथून मात्र उत्तरार्धाला सुरुवात केली जाईल. उत्तरार्धामध्ये मात्र कशा प्रकारचा खेळ भेंडकल संघ करेल का करावे संघ मात्र भेदक गोलंदाजी करेल हा येणारा कालवेळ ठरवेल. काय घडेल काय बिघडेल. 24 चेंडू असतील, 38 धावसंख्या मात्र कुठून काढाव्या लागतील भेंडकल संघाला या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित टिकवायचं असेल या पनवेल नगरीमध्ये. तर पाहूया कशा पद्धतीचा खेळ केला जाईल. दोस्ती चषक 2021चा भव्य दिव्य असा आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकल्पग्रस्त हुतात्म्याने माझा भारत देश स्वतंत्र झाला, मला अभिमान आहे. मी या भारत देशमध्ये जन्माला आलोय आणि याच्याहून जास्त अभिमान आहे की मी आगरी म्हणून या महाराष्ट्रामध्ये या भूमीमध्ये जन्माला आलोय. कारण की आग्र्या कोल्यांचा लोकनेता दिवंगत दिबा पाटील साहेब आणि ज्यांचं नाव आज नक्कीच या आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला लाभण्यासाठी हा संपूर्ण आगरी कोळी समाज पेटून उठला जातोय. त्याच दिवंगत दिबा पाटील साहेबांना त्रिवार 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 मानाचा मुजरा करून मी उमंग भुईर या मैदानामध्ये घेऊन जातोय. जन्मदात्या आईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून या सामन्याला मात्र सुरुवात केली जाईल. तत्पूर्वी मात्र त्या दिवशीचा जर विचार करायला गेलात तर भेंडकल संघाचे भावनेश याने तब्बल 68 धावसंख्या कुठून काढल्या होत्या. तदनंतर जुगल यांनी 40 धावसंख्या मात्र खेळून काढल्यात. आता मात्र सलामीची जुडबुली आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरे हाताचे फलंदाज भावनेश ठाकूर त्यांच्या समवेत असतील जुगल घरत. तर गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळतील सलामीचे प्रारंभीचे गोलंदाज पहिलं चरण उचलतील करावे फोर्टेट संघाचे श्रेयस अवया. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. तर चला पंचाने मात्र ग्रीन सिग्नल दिलाय. सामन्याला मात्र सुरुवात करूया. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू आपण पाहतोय मनगडांच्या सायन्सचा वापर केलाय. लॉंग ऑन रिजनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव सहज गत्या प्राप्त केली. दुसरी घेण्याचा प्रयत्न हा हा ना ना तू मै येस नो आणि येथे मात्र आपण पाहतोय गडबड होताना आपल्याला पाहायला मिळाली होती. क्रिकेट म्हटलं की मित्रांनो आपल्या चारी दिशेनं आणि चारी बाजूनं लक्ष पाहिजे. आज मात्र आपण पाहतोय नजर अटी दुर्घटना घटी असं म्हटलं जाते. नक्कीच थोडक्यासाठी मात्र जुगल घरत वाचताना आपल्याला पाहायला मिळाले. दूरवरून क्षेत्ररक्षक आले होते. 2 धावसंख्या इझी झाल्या होत्या. मात्र मधीतच येऊन जुगल घरत थोडेसे थांबले. तिथून मात्र फ्लंबिंग झाली. मात्र सुखरूपपणे 2 धावसंख्या आल्यात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न क्लास फटका आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट भावनेशच्या बॅटीमधून निघालेला हा A1 क्वालिटीचा स्ट्रेट टू द बॉलर षटकार. षटकार यावर मात्र बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळाली. लॉंग स्टॉप रिजनला
मात्र एक धावसंख्या येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कडक पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाचा मात्र धो बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जशा अर्थी पाऊस भरवतोय त्याच प्रकारे भावनेत सुद्धा मात्र कडाडताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. तर पाहूया जुगल अद्यापर्यंत पहिला चेंडू फेस करतील, क्षेत्ररक्षणाची पाहणीशा करतील. कोणत्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलेत, कशा प्रकारची व्यूहरचना आखली गेली ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. करावे संघाच्या माध्यमातून गोलंदाज श्रेयस यावर मात्र बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू थर्ड मॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव सहजगतीने प्राप्त केली जाते. चेंडू मात्र संत गतीने वाटचाल केली जाते. तत्पूर्वी मात्र 2 धावसंख्या येतील. या दुहेरी धावसंख्येनं स्वतःचं श्रीगणेश केलंय तर संघ मात्र जाऊन पोहोचलाय 11च्या घरामध्ये. आपण पाहतोय 11 धावसंख्येवर संघ जाऊन पोहोचलाय आणि 11 धावसंख्येचा विचार करायला गेलात तर साईबाबांचे 11वे वाचन शिर्डीस ज्याचे लागतील पाय टळतील पाय सर्वत्र त्याचे माझ्या समाधीची पाय रिचडेल दुःखही हारेल सर्वत्र त्याचे दुःखही हारेल सर्वत्र त्याचे. या गोलंदाज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन श्रेयस षटक क्रमांक पहिलं. यावर मात्र चेंडूला सन्मान दिलाय. सुरेख रनिंग बीटमध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळते. भावनेश आणि जुगलच्या माध्यमातून चांगलं तालमेल आपण पाहतोय. एकेरी दुहेरीने संत कशाचे वाटचाल आपण पाहतोय. या एकेरी दुहेरीने संघ जाऊन सरसावतोय 12च्या घरामध्ये. 12 धावसंख्या धाव फलकावर जोडल्या जात आहेत. चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून केले जाते. मैदानाचा जर विचार केला गेला तर सुंदर मैदान, नीटनेटकं असं मैदान आणि व्यासपीठ जर पाहिलं तर पूर्णपणे खूपसं मोठं व्यासपीठ आहे. व्यासपीठ बघून पूर्णपणे मन प्रफुल्लित होताना पाहायला मिळते. मान्यवर सुद्धा इथे मात्र उपस्थित झाले. तत्पूर्वी क्रिकेट चाहते सुद्धा खूपसे या व्यासपीठामधून आनंद घेतील या सामनाचा. यावर मात्र मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. येथे मात्र काय घडलंय तर भावनेश ठाकूर मात्र मैदानाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेट क्रमांक पहिलं सफलता मात्र संपादित केली गोलंदाज श्रेयस. भावनेश ठाकूर बॅक टू द पवेलियन. कराव्या गावातील जी ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित मंडळी आहे जर का उपस्थित असतील आमच्या या क्रीडांगणाबाहेर तर या आपण व्यासपीठावर या क्रिकेटचा आनंद तुम्ही या आमच्या व्यासपीठावरून घेऊ शकता. भेंडकल गावातील गर्दी आपण पाहताय. या गावातील सपोर्ट खूप चांगला आहे म्हणूनच की काय आत्तापर्यंत त्यांचा खेळ खूप चांगला चालला. एकदा जोरदार टाळ्या या भेंडकल गावातील सर्व प्रतिष्ठित वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व उपस्थित या आमच्या पाहुण्यांसाठी. तत्पूर्वी जसं मात्र षटकाला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा अनाऊन्स करेन आमच्या गावातील उत्कृष्ट संगीतकार आणि ज्याचा समालोचक म्हणून मराठी भाषेवर खूप चांगलं मी म्हणेन कंट्रोल आहे बिपिन म्हात्रे. जर आपण उपस्थित असाल तर आपण देखील आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे प्लीज. धन्यवाद सर. तर नक्कीच आपण पाहतोय अभिमान आहे या भेंडकल गावाचा मला सुद्धा की या भेंडकल गावामध्ये जन्माला आलो आहे. कारण की या भेंडकल गावामध्ये संस्कृतीचं सुद्धा जतन केले जाते की 150 वर्षाची परंपरा हरिनाम सप्त्याची सुद्धा आज ही माझ्या भेंडकल गावामध्ये जपली जाते. याचा मला खूप अभिमान आहे. आज आमच्या भेंडकल गावाची एकजूट खूप आपल्याला पाहायला मिळते. कारण की क्रिकेटचे सामने असो कबड्डीचे सामने असो निव्वळ नाटक असो काही असो मात्र भेंडकल गावाची दर्दी ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. याचा मला अभिमान आहे आणि हेच आमच्या भेंडकल गावाची ताकद आहे सर. आणि तीच ताकद आज मात्र या पनवेल नगरीमध्ये करावे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पाहूया वन डाऊनला आलेले नवीन फलंदाज तनिष घरत. मात्र चांगल्या प्रकारचा खेळ सुद्धा यासुद्धा खेळाडूने केला होता. त्या दिवशीमध्ये सुंदर षटकाराचा पाऊस पडला होता. यावर मात्र चेंडूला सन्मान दिलाय. येस हा कंट्रोल आपण पाहतोय. जुगल याने नक्कीच एक धावसंख्या घेण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फेटाळताना आपल्याला पाहायला मिळेल की जुगलला माहिती आहे क्षेत्ररक्षक मात्र क्लोज आहेत. जर आपण धाव घेतली तर मात्र धोका होऊ शकतोय. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केली. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील प्रिन्स. यावर मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. नक्कीच चेंडू मात्र थांबताना आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाची सर आहे गवत सुद्धा आहे ग्रास असल्यामुळं चेंडू मात्र स्लो होतोय. 2 धावसंख्या तर नक्कीच आपण पाहतोय जी बाउंड्री लाईन आहे तिथे मात्र सेक्टर 48 तिथे मात्र तैनात आपल्याला पाहायला मिळतील. यावर मात्र चांगल्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केलाय. धावसंख्या मात्र इथे मात्र थांबवताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या एकेरी धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचतोय. 15च्या घरामध्ये एकेरी दुहेरी संत कशी वाटचाल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावसंख्येवर वैयक्तिक जुगल खेळतोय तर मात्र भावनेश बाद झालेत 9 या धावसंख्येवर. 4 चेंडू फेस केले होते.
एक षटकार लगवलाय, स्ट्राईक रोटेट केले जाईल तनिषकडे. तनिषला मात्र किल्ला लढवावा लागेल. या सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित ठेवायचं असेल तर तनिषला मात्र चांगला खेळ करावा लागेल. यावेळी मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रायबल झालाय. एक धावसंख्या येईल, दुसरी घेण्याचा प्रयत्न फेटाळला जातो. एकाच धावसंख्येवर संतुष्ट मानावं लागेल. एका धावेनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय तनिषानं, तर संघ मात्र जाऊन पोहोचलाय 16च्या घरामध्ये. वयाच्या 16व्या वर्षी सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली गेली होती. 16 नोव्हेंबर रोजी मात्र त्याने क्रिकेटला रामराम ठोकला होता आणि वयाच्या 16व्या वर्षी सुरुवात केली होती पाकिस्तान संघासमोर. यावेळेस मात्र पहिली सुरुवात केली होती सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आणि यावेळी मात्र आपण काय पाहतोय तर बैठक शॉट जुगलच्या बॅटीमधून निघालेला हा नेत्रदीप षटकार डीजे. बावीस धावसंख्या धावफलकावर जोडल्यात. 16 धावसंख्येची गरज असेल विजय होण्यासाठी. यावेळी मात्र सुरेख चेंडू आपण पाहतोय. चेंडू टप्पाक पडता क्षणी शरीरावर वेध घेतोय. हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. एक डाव गोलंदाजाचा तर एक डाव फलंदाजाचा. सरळ रंग बदलणारा खेळ तो म्हणजे 3 अक्षरांचा क्रिकेट. यानंतर आपण नाणेफेकी करूया. दुसरा उपोपांत्य फेरीचा सामना. मी विनंती करेन दोन्ही कॅप्टन्स अभिषेक 11 संघाचा कर्णधार आणि वावळा ग्रुप संघाचा कॅप्टन या आपण प्लीज कम फॉरवर्ड फॉर नेक्स्ट मॅच टॉसिंग. आय वुड ऑल्सो लाईक टू हॅव स्मॉल चॅट विथ यू. ज्याला संवाद करायचा आहे त्याच कॅप्टनने यायचं आहे प्लीज. देर इज नो एक्सक्यूज. ज्याला संवाद करायचा आहे त्याच कॅप्टनने यायचं आहे. देर इज नो एक्सक्यूज. कारण 8 संघांना आम्ही आमच्या आयोजकांनी प्राधान्य दिले कारण तुमचं क्रिकेटचं ग्लॅमर आम्हाला एक वेगळ्या लेवलवर न्यायचं आहे. काय रवींद्र काय वाटतंय? ज्याला बोलायचं आहे त्यांनीच पुढे या. धन्यवाद सर. बघा पाहुणे देखील बघतात, हसतायत तुमच्यावर. जोक्स अपार्ट या कॅप्टन या आपण नाणेफेकीसाठी. क्रिकेट इज ऑल्सो अ गेम ऑफ एंटरटेनमेंट. कारण बराच काल आपण सिरियस झाले कारण भेंडकर संघ सपोर्ट करते भेंडकर संघाला आणि सेक्टर 48 हा आपला नवी मुंबईचा संघ आहे आणि उर्वरित समीकरणाचा जर का विचार केला तर मात्र पारडं जड झालंय ते खऱ्या अर्थानं भेंडकर संघाचं. नवीन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. डावखोऱ्या हाताचा हलवार पद्धतीचा स्पिन प्रकारची ही गोलंदाजी सुरुवात खूप चांगली करतोय. तत्पूर्वी आमचे या स्पर्धेचे आयोजक नक्कीच आमचे सिनियर समालोचक ज्यांच्याकडनं आम्ही समालोचन करण्याचे धडे शिकलो गहिनीनाथ तांडेल दादा या आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेकी ते केले जातात. इकडे या साईडला. सामना चालू ठेवायचा आहे प्लीज. धन्यवाद सर. 11 चेंडू 16 धावसंख्येची गरज असेल. यावेळचा मात्र चेंडू व्हाईटचा इशारा आलाय. नाणेफेकीचा कोल केला जातोय. येस आणि पुन्हा एकदा वावळा ग्रुप संघाचा कॅप्टन ओमकार म्हात्रे नाणेफेकी तर जिंकला तर काय डिसिजन घेतलाय ओमकार? तर नक्कीच सर आपलं डिसिजन काय असेल कळवायचं आहे. प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. तर नक्कीच क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलं. कितपर्यंत धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करणार प्रतिस्पर्धी संघासमोर? कमीत कमी आम्ही 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. तर ही प्रतिक्रिया होती आपण पाहतोय. यावेळेस मात्र मैदानामध्ये वळूया. मैदानामध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 11 चेंडू 14 धावसंख्येची गरज असेल. 11 चेंडू 14 धावसंख्येची गरज. गोलंदाज वापरलेत अजित याने 2 चेंडू मात्र स्वैर फेकलेत. पहिल्यांदा समीकरण होतं 11 चेंडू 16. आता मात्र 11 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. तनिष यावेळी मात्र आपण पाहतोय बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तनिष घरत येणारे 10 चेंडू असतील 14 धावसंख्येची गरज असेल. यावेळी मात्र दोन्ही फलंदाज बातचीत करतील जुगल आणि तनिष. नक्कीच बातचीत ही महत्वाची आहे. कन्व्हर्सेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय पाऊस सुद्धा थांबलाय. इथून मात्र चेंडूवर मात्र नीटशी नेत्र कटाक्ष यावेळेस ठेवावे लागतील आणि चेंडूला मात्र लाभ करावा लागेल. फलंदाज तनिषाला पाहूया.
10 चेंडू 14 धावसंख्येची गरज. ब्लॉक होलचा चेंडू एक धावसाच गाताना प्राप्त केली. स्वतः गोलंदाज चेंडूवर झडप घेतील. इथून मात्र एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळतो. या 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचतोय 26च्या घरामध्ये. येणारे 9 चेंडू 12 धावसंख्येची गरज असेल. 12 धावसंख्या असतील, 9 चेंडू असेल. काय घडेल काय बिघडेल, कशा प्रकारे सामना ट्विस्ट घेईल, येथे मात्र लक्ष केंद्रित केलं जाईल. दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. निमित्त असेल दोस्ती चषक 2021. 9 चेंडू 12 धावसंख्येची गरज असेल. 12 धावसंख्या असतील, 9 चेंडू असतील. तनिष गरज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज असतील, तिरसं षटक हाताळतील अजित. नॉन स्ट्राईक एंडला जुगल सलामीला आलेला, अद्यापपर्यंत मैदानामध्ये दब धरून बसलाय. फिरकी गती गोलंदाज, डावखुरे हाताचा व्हेरिएशन गोलंदाज आपण पाहतोय. सुखरूप पद्धतीने एक धावसंख्या मात्र पळून पूर्ण केली. या एका धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचतोय 27च्या घरामध्ये. येणारे 8 चेंडू असतील, 11 धावसंख्येची गरज असेल. सामना अद्यापपर्यंत बॅलन्स असेल. नक्कीच बिग फाईट मॅच नक्कीच पाहायला मिळेल. सामन्याची उत्कंठा आज मात्र शिबेला पोचली जाईल. कार्पेटचा वापर, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात. एकच धावसंख्या येईल. एकेरी दुहेरीने संत कशी वाटचाल केली जाते. कासवाच्या गतीनं का होईना रोज थोडी थोडी प्रगती करायला शिका. कित्येक ससे आडवे येतील, त्या सस्यांना मात द्या. सामना नक्कीच आपल्या पारड्यामध्ये झुकेल. कारण की येणारे 7 चेंडू असतील, 10 धावसंख्येची गरज असेल. षटक क्रमांक 3, शेवटचा चेंडू, शेवटचा ब्रह्मास्त्र. अशा पद्धतीने सांगता केली जाईल. षटक क्रमांक 3 अजित. पाहूया यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तनिषाने चेंडू समजला नाही. आता मात्र सामना पूर्णपणे जड होताना आपल्याला पाहायला मिळेल. येणारे निर्णायक 6 चेंडू असतील, 10 धावसंख्येची गरज असेल. कोणता गोलंदाज वापरला जाईल, कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, काय घडेल काय बिघडेल. फलंदाज गोलंदाजावर हेवी ठरेल का, की गोलंदाज फलंदाजावर हेवी ठरेल, हा येणारा कालवेल ठरवेल. तत्पूर्वी वळूया डीजे मास्टर यांच्याकडे. च्या माध्यमातून स्वैर माराचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्वैर मारानं संघ जाऊन पोहोचतोय 29च्या घरामध्ये. येणारे 6 चेंडू, 9 धावसंख्येची गरज असेल. चांगल्या पद्धतीचे चषक आपल्याला पाहायला मिळतात. दोस्ती चषकच्या माध्यमातून मैत्री म्हटली तर नक्की जीवाभावाला जीव देणारी ही मैत्री असते आणि आयुष्यामध्ये मैत्री ही पाहिजेच आणि तो चषक आपण पाहतोय. यावरचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंच आमच्या दिशेने वळतील आणि स्वैर मारायचा इशारा देतील. चांगल्या प्रकारची पंचांची भूमिका सातत्याने साधली जाते या स्पर्धेमध्ये. येणारे 6 चेंडू असतील, 8 धावसंख्येची गरज असेल. याबल बॅटचे कट घेऊन गेलेला चेंडू
बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला एक धाव सहजगत्या प्राप्त घेतली. दुसरा घेण्याचा प्रयत्न दूरवरून क्षेत्ररक्षक येतील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. चित्त्याची चपलाय कोल्ह्याच्या चतुराईनं. इथं मात्र एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होताना पाहायला मिळतोय. या दुहेरी धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचतोय 32च्या घरामध्ये. 32 लॉस्ट ऑफ 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. येणारे 5 चेंडू 6 धावसंख्येची गरज असेल. 5 चेंडू 6 धावा. 6 धावा 5 चेंडू. पाऊस सुद्धा पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाची हजेरी या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते. ब्लॉक होलचा चेंडू. जुगलला मात्र चेंडू समजत नाही. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. येथे मात्र काय घडलंय तर निर्धाव चेंडू फेकला जातोय. येणारे 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं सामन्याची उत्कंठा शिबेला पोहोचेल. शेवटच्या क्षणापर्यंत जाणार हा सामना. कोणता संघ जिंकेल? करावे संघ जिंकेल का पावणा संघ बेडकल जिंकेल? येथे मात्र लक्ष केंद्रित केलं जाईल वारंवार. यावेळी सुद्धा तशाच प्रकारचा चेंडू. एक धाव सहजगत्यानं प्राप्त. दुसरी घेण्याचा प्रयत्न. येथे मात्र काय घडलंय तर आपण पाहतोय मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथून मात्र तनिषला मात्र माघारी परतावा लागेल. उमंग, इथे मी थोडंसं ऑब्झर्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जो फॉरवर्ड शॉर्टलेग मध्ये जो खेळाडू क्षेत्ररक्षण करण्यासाठी उभा आहे, खऱ्या अर्थानं त्याच्याकडे असलेला क्रिकेट करिअरचा 20 वर्षाचा प्रगल्भ अनुभव आणि त्यामुळेच आत्तापर्यंत जे ऑब्झर्वेशन मी केलं आहे त्यानं 3 धावा तिथे डिफेन्स केल्यात. यष्टीरक्षक हा बराच म्हणजे जवळजवळ 10 ते 15 पावलं जरी म्हटलं तरी चालेल मागे उभा आहे. आणि त्या दरम्यान 22 यार्डाची ही खेळपट्टी 2 चतुर चपळ चाणाक्ष आणि जे खेळाडू पायाने खूप क्विक आहेत ते खेळाडू अगदी सहज अंतर कापू शकतात. परंतु फॉरवर्ड शॉर्टलेगमध्ये खेळाडू फील्ड करण्यासाठी उभा केला, त्यामुळेच की काय त्या 3 धावा मात्र नक्कीच सेव्ह केला. अन्यथा मात्र इथे त्या 3 धावा जर का टोटलमध्ये जोडल्या असत्या तर सोपं समीकरण झालं असतं ते भेंडगडसाठी. इथे रणनीतीला दाद द्यावी लागेल ते सेक्टर 48 करावे संघाच्या कॅप्टनला, कॅप्टन दीपक आणि अक्षयला. नक्कीच सर, अनुभव हा खूप महत्वाचा असतोय. अनुभवाची कुपी ही सुद्धा महत्वाची असते सिनियरिटीजन आणि तेच काम केलं जाते. येणारे 3 चेंडू 5 धावसंख्येची गरज. धीरज पाटील मोठा फटका मारण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू. हेलिकॉप्टर उडवलाय. संघ विजयी झालाय. भेडकल संघ असं म्हटलं जातं. आला लेट पण झाला सेट. भेंडकलकरांनो, पैसा वसूल, वेळ वसूल झाला की नाही? पैसा वसूल मॅच पाहायला मिळाले. येस येस सर, असं म्हटलं जाते. आला लेट पण झाला सेट. हा आमचा धीरज पाटील. पंडारी शट पड़के